आपल्याकडे जे शहरं किंवा गावं येतात आणि पूर्वीपासून ती वसलेली आहेत आणि याचा इतिहास खरा म्हणजे की फार जुन्या काळापर्यंत जातो. पण सर्वसाधारणपणे 12,000 वर्षापूर्वी माणूस जंगलाची भटकंती संपवून तो एकत्र राहू लागला आणि नंतर तो एकत्र राहिल्यानंतर मग त्याची छोटी-छोटी गावं झाली. गावाची शहरं झाली आणि आता मोठे त्याचे मेट्रोपॉलिस असे एरिया झालेले आहेत. आता शहरामध्ये यायचं म्हणजे कसं आहे, की शहराचं नियोजन कसंही झालं तर मग बकाल वस्त्या त्याच्यामध्ये होतात आणि या जगामध्ये काही शहरं अशी बकाल झालेली आहेत, की त्याचं नियोजन व्यवस्थित झालं नाही. आणि हे नियोजन करताना मग शहरं व्यवस्थितच झाली पाहिजेत. तिथे लोकांना रस्ते पाहिजेत, पाण्याची व्यवस्था पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे. हे सगळं करण्यासाठी मग त्यांनी 1966 मध्ये MRTP कायदा आणला. महाराष्ट्र रिजन टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966 आणला. तो कायदा हा नगर नियोजन किंवा तुम्ही त्याला DP म्हणता, डेव्हलपमेंट प्लॅन म्हणता, हा त्याचा बेस आहे. हा कायदा काय सांगतो, की पुढील 20 वर्षामध्ये त्या शहराचं किंवा गावाचं किंवा ग्रामीण भागाचं किती लोकसंख्या येणार आहे आणि त्या लोकसंख्येला मग त्या पद्धतीने किती रहिवास क्षेत्र पाहिजे, किती त्यांना बिझनेस करण्यासाठी क्षेत्र लागणार आहे, किती पाण्याची गरज लागणार आहे, किती रस्त्याची सुविधा लागणार आहे, याचा हे अंदाज घेऊन मग पुढच्या 20 वर्षासाठी याचा DP प्लॅन, डेव्हलपमेंट आराखडा, विकास आराखडा तयार करायचा, अशी संकल्पना या 1966च्या कायद्यामध्ये आहे.